सांगा प्रमुख. तुम्ही सांगा, मीच घेतो. मी सांगतो तुम्हाला नाव. शरद कनसे हे तीनच घ्या. शरद कनसे, जाधव, चल. फलटण फलटण नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक जवळपास 9 वर्षांनी या ठिकाणी होत असताना आपण पाहतो. पंचवार्षिक म्हणत असतो, परंतु 9 वर्षांनी या ठिकाणी निवडणूक होत आहे. या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेकांच्या मनामध्ये नक्कीच संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. आपण ज्या वेळेला राजकारणाची सुरुवात श्रीमंत रामराजे साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून केली, त्यावेळेला सुरुवाती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मधूनच झालेली होती. अपक्ष या नात्याने रामराजेंनी आणि आपण सर्वांनीच अनेक, आज आमच्या वयाची मंडळी, त्यावेळेला जवळपास 35 वर्षाचा कालावधी गेलाय, त्यावेळचे अनेक धडाडीचे तरुण एकत्रित येऊन नगरपालिकेची निवडणूक फलटणकर वासियांनी रामराजे नगराध्यक्ष व्हावेत म्हणून अत्यंत भरघोस मताने त्या ठिकाणी छत्री या चिन्हावरती आम्हा सर्वांना त्या ठिकाणी निवडून दिलं आणि एक वेगळं फलटण तालुक्याचं विकासाचं पर्व सुरू झालेलं आपण पाहतो. आणि त्यामुळे गेल्या 91 पासून आज 2025-2026 मध्ये आपण एका महिन्यातच जवळपास पदार्पण करू. या जवळपास 34 वर्षाच्या कालावधीमध्ये फलटण शहराचाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भागाचा त्या ठिकाणी रामरायांच्या माध्यमातून, कृष्णा खोरेच्या माध्यमातून कायापालट होताना आपण पाहिलेला आहे. आणि त्यामुळेच एक असामान्य नेतृत्व या फलटण शहराने त्या ठिकाणी उदयाला आणलं, याविषयी काही शंका नाही. आज ज्या वेळेला आपण या निवडणुकींना सामोरं चाललेला, जी काही राजकीय घटना घडत गेल्या, या घटनांमुळे आज ही निवडणूक लढवत असताना धनुष्यबाण आणि आघाडी, प्रामुख्याने धनुष्यबाणाच्या चिन्हावरती आपण ही निवडणूक लढवत आहोत, हे आता सर्वस्कृत त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि आजच्या या प्रचार सभेसाठी शिवसेना आणि आघाडी या सभेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले जिल्हा संपर्क प्रमुख माननीय शरदराव कणसे साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख माननीय चंद्रकांत दादा जाधव साहेब, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव, या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीमंत रघुनाथराजे, त्याचप्रमाणे आमदार दीपकराव चव्हाण, श्रीमंत सुभद्रा राजे देखील या ठिकाणी आहेत, शिवरूप राजे आहेत, सत्यजित राजे आहेत, सचिनराव बेडके आपल्या आघाडीबरोबर
अत्यंत मोठ्या मनाने ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे विशेष करून या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्वच प्रमुख विराज खराडे आणि त्यांचे सर्व सहकारी, तालुक्याचे पिंटू इवरे साहेब आहेत, त्याचप्रमाणे मायने साहेब आहेत, त्या सर्वच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत करत असताना आपण सर्वजण उपस्थित राहिला. आपण सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहात. श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत डॉक्टर बाळासाहेब शेंडे, त्याचप्रमाणे मिलिंदप्पा नेवशे आहेत, नितीन भैया भोसले आहेत, धनुभाऊ पवार दूध संघाचे चेअरमन आहेत. सर्वच आपले मान्यवर पदाधिकारी, पत्रकार बंधू, आपण उपस्थित असणारे सर्वच महिला भगिनी, सर्व उमेदवार, त्यांच्याकरता आलेले त्यांचे सर्व समर्थक, या सर्वांचंच या ठिकाणी प्रास्ताविक करत असताना त्यांचं मनापासून स्वागत करतो. मी सुरुवातीलाच म्हणालो की थोडं अनेकांच्या मनात, फलटणकरांच्या मनात संभ्रम असेल, परंतु जी काही राजकीय परिस्थिती निर्माण होत गेली त्या परिस्थितीनुसार आज जे काही आपण राजकारण पाहत आहोत, हे सर्व पाहता या ठिकाणी फलटण शहराला, तालुक्याला योग्य दिशेला नेण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी फलटण शहरामध्ये, तालुक्यामध्ये जे एक चांगली सुसंस्कृत शांततेची घडी त्या ठिकाणी रामराजे साहेबांनी बसवलेली, आपण सर्वांनी मिळून बसवलेली, ही विस्कटू नये याकरता काही निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं. आणि त्या ठिकाणी त्यामुळं या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाण्याचा हा निर्णय झालेला, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आपल्याला त्यांच्या शिवसेनेमध्ये सामावून घेतलं, याबद्दल त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. शहरामध्ये, तालुक्यामध्ये सर्वसामान्यांची कामं व्हावीत, सर्वसामान्यांना आधार मिळाला पाहिजे, सर्वसामान्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्याकरता काही झालं तरी कार्यकर्त्यांची जी भावना होती त्या भावनेची कदर करून या ठिकाणी आपण शिवसेनेमध्ये जाण्याचा हा जो निर्णय घेतला आणि अत्यंत कमी वेळामध्ये आपण सर्वांनी त्याला समर्थन दिलं, याबद्दल सुद्धा आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी सुरुवातीलाच सांगितलं की राजकीय परिस्थिती जशी बदलत जाती तसं केवळ काही फलटणमध्येच नव्हे तर सर्वदूरच विचित्र राजकीय परिस्थिती आपण पाहायला आपल्याला मिळते. पण कुठंतरी ठामपणे आता योग्य तो निर्णय घेण्याची वेळ आली आणि तो निर्णय आता घेतला गेलेला आहे. मला जर तुम्ही विचाराल तर माझा हा अंतिम निर्णय असेल. आता शिवसेनेत प्रवेश, जे काय बरं वाईट होईल आता ते शिवसेनेतच, अशा प्रकारचा हा अंतिम निर्णय माझाच आहे. आणि मला वाटतं तुम्ही सर्वजण त्याच्याबरोबर याल याची मला खात्री आहे. कुठंतरी ठाम राहून आपल्याला काम करायचं आहे. यश अपयश येत असतं, परंतु त्या ठिकाणी सातत्य ठेवलं आणि काम केलं तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला यश मिळतं, असा मला विश्वास आहे. आज या निवडणुकीला सामोरं जात असताना नगराध्यक्ष पदाची थेट त्या ठिकाणी निवडणूक आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावरती श्रीमंत अनिकेत राजे आपले उमेदवार आहेत आणि ते त्यांची राजकीय सुरुवात नगरपालिकेच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी रामरायांच्या पावलावर पाऊल ठेवून करताना आपल्याला दिसत आहे. हे लक्षात घेण्याची आवश्यकता. एक सुशिक्षित उमेदवार आणि काहीतरी करण्याची त्या ठिकाणी उर्मी असलेला, स्फूर्ती असलेला
जग बघितलेलं आहे आणि त्यामुळं माझं फलटण कसं असावं याची काहीतरी कल्पना डोक्यामध्ये असलेला एक अत्यंत तरुण सुशिक्षित उमेदवार आज आपल्याला मिळालेला आहे, हे लक्षात घेण्याची आवश्यकता. आज आपला नारळ वाढवायचा कार्यक्रम आहे. मी कुणावरही टीका करू इच्छित नाही आणि करण्याची आवश्यकताही नाही असं मला वाटतं. एक आपण चांगला उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे, ज्या उमेदवाराला गेल्या अनेक पिढ्यांपासून लोकांसाठी समाजासाठी काम करण्याची त्या ठिकाणी परंपरा लाभलेली आहे. आणि त्यामुळंच मला आपल्या सगळ्यांना विनंती करायचं आहे की ताकदीने एक चांगला उमेदवार आपल्याला मिळालेला आहे. लोकशाही आहे आणि लोकशाहीच्याच मार्गाने हा उमेदवार तुमच्या समोर उभा आहे. त्याला ताकदीने आपण चांगल्या मताधिक्याने आणि त्यांच्या समवेत असलेले सर्व आपले नगरपालिकेला उभे राहिलेले उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून देण्याच्या दृष्टीने आपल्याला सर्वांना कामाला लागण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीने निश्चितपणे आपण ताकदीने निवडणूक त्या ठिकाणी पार पाडाल याची मला खात्री आहे. मी या ठिकाणी उमेदवारांची आपणा सर्वांसमोर ओळख करून देतो. त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, तत्पूर्वी आपले जिल्हा संपर्क प्रमुख, मी सुरुवात थोडासा नवीन पक्ष आहे आणि आजपर्यंत स्पष्ट सांगायचं तर आपण आपल्या पद्धतीने काम करत होतो. आज ज्या वेळेला अशा एका पक्षामध्ये जिथं पक्ष हा त्यांच्या ठराविक प्रोटोकॉलप्रमाणे नेटवर्किंगप्रमाणे चालतो तशा प्रकारचा पक्ष, इथं निवडून आलेल्यापेक्षाही त्या ठिकाणी पक्षामध्ये काम करणाऱ्यांना अधिक महत्त्वाचं स्थान असतं, जे पूर्वी काँग्रेसमध्ये होतं. पूर्वी काँग्रेसमध्ये काँग्रेसचा त्या ठिकाणी राष्ट्राचा किंवा एखाद्या राज्याचा अध्यक्ष असला तर मुख्यमंत्र्यापेक्षा त्याला अधिक त्या ठिकाणी मान मिळत होता. आणि तशाच प्रकारचं काम करणारा हा पक्ष आहे. आणि त्यामुळं सुरुवातीला ज्यांच्याशी आपला सातत्याने संपर्क येणारे ते आपले संपर्क प्रमुख शरदरावजी कणसे साहेबांची मी आपणा सर्वांना या ठिकाणी आवर्जून ओळख करून देतो. त्याचप्रमाणे चंद्रकांतदादा जाधवांना बहुतेक सर्वजण ओळखतात, ते जिल्हा प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे शारदाताई जाधव या महिला आघाडीच्या आहेत. विराज खराडे आणि आपल्या तालुक्यातले तर आपण सर्वांना त्या ठिकाणी नक्कीच ओळखता. मी या ठिकाणी जे आज नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत ते श्रीमंत अनिकेत राजे, वॉर्डमधून 1 मधून उभे असलेले आवळे लक्ष्मीताई प्रमोद, त्याचप्रमाणे पवार सुमनताई रमेश, आरती जयकुमार रणदिवे, अनिकेत राहुल आयवळे, पूनम सुनील भोसले, सुषमा हेमंत नानावरे, रुपालीताई सूरज जाधव, श्रीयुत पप्पू शेख, सुरेखाताई श्रीकांत वटकर, विजयराव हरिभाऊ पाटील, दीपक अशोकराव कुंभार, अमिताताई सदाशिव जगदाळे, श्रीदेवी गणेश कर्णे, सर्वांच्याच परिचित असलेले पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे, तरुण असे आपले उमेदवार विशाल उदय तेली, सौ सुवर्णाताई अमरसिंह खानविलकर, सौ कविता श्रीराम मदने, आपल्या आघाडीमध्ये असलेले पंकज चंद्रकांत पवार, सौ श्वेताताई किशोर तारळकर,
गणेश सूर्यकांत शिरतोडे, कृष्णात उर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले, तो प्रियंका युवराज निकम, विकास वसंतराव काकडे सर, सौ स्मिताताई संगम शहा, कुमारी सानिया फिरोज बागवान, सौ निर्मलाताई शशिकांत काकडे व आपल्या आघाडीचे प्रमुख श्री सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके, म्हणजे अशा प्रकारची शिवसेना आणि आपली आघाडी असं हे सर्व चित्र आता तुमच्या सर्वांसमोर या ठिकाणी मांडलं. या ठिकाणी माझ्या मागं अनेक मान्यवर आहेत, अनेक माजी सभापती आहेत, अनेक माजी पदाधिकारी सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. माझी आपल्याला विनंती राहणार आहे की या फलटणला सुरक्षित, शांततामय आणि विकसनशील ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी या सर्व उमेदवारांना श्रीमंत अनिकेत राजे आणि या ठिकाणी सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके हे सर्व उमेदवार यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या मताधिक्याने आपण सर्वांनी त्यांना निवडून द्यावं ही कळकळीची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. 28 तारखेला या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेला त्या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही सभा अत्यंत यशस्वी करण्याची आवश्यकता आहे. त्याची सूचना या ठिकाणी आपल्या सर्वांना मी देतो. आता एकदा आपण एक नव्याने पक्ष स्वीकारलाय, पत्करलाय, आता ताकदीने पुढे जायचंय एवढंच लक्षात ठेवण्याची आवश्यकता. 28 तारखेला अधिक त्या ठिकाणी बोलता येईल. आपापल्या प्रभागामध्ये जात असताना त्या ठिकाणी गेल्या 30 वर्षामध्ये काय केलं सातत्याने विचारणा होते. फलटण शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची किती अडचण आहे. किती दुष्काळ पडला तरी काही गावांमध्ये 2 दिवसांनी, काही गावांमध्ये 5 दिवसांनी, काही गावांमध्ये टँकर पाठवावे लागतात, काही शहरांमध्ये पाठवावे लागतात. फलटण शहरामध्ये या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, पहिली नळ पाणी पुरवठा योजना निरगुडीवरून त्या ठिकाणी ज्यावेळेला करण्यात आली त्यावेळेला फलटण संस्थान होतं आणि त्यावेळेचे अधिपती श्रीमंत मुदोजी राजे यांनी योजना केली. आणि आपल्याला माहीत नसेल त्या योजनेतलं पाणी मीही काही काळ प्यालेलो आहे, कारण काही काळ ते आमच्यापर्यंत येत होतं. फलटणला 24 तास त्या ठिकाणी 24x7 अशा प्रमाणे पाणी पुरवठा त्या ठिकाणी होत होता, निरगुडीहून होतो. आणि त्यानंतर कैलासवासी बापू भोसल्यांनी ते अध्यक्ष असताना नळ पाणी पुरवठा योजना एक केली आणि त्यानंतर श्रीमंत रामराजे साहेबांनी अशी योजना केली की फलटणला कधीही पिण्याच्या पाण्याची टंचाई अजिबात भासत नाही आणि अनेक वर्ष, पुढच्या अनेक वर्ष भासणार नाही, एवढी मोठी पिण्याच्या पाण्याची त्या ठिकाणी जी समस्या होती ती कायमस्वरूपी त्या ठिकाणी घालवली. म्हणजे एक महत्त्वाचं काम त्या ठिकाणी. फक्त मी एक या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलं. ग्रामीण भागासाठी, शेतकऱ्यासाठी पाण्याचा प्रश्न फलटणमध्ये आज जे औद्योगिक परिवर्तन झाले ते होत असताना कमीन्स आणण्यामध्ये त्या ठिकाणी विशेष कुणी प्रयत्न केले सर्व जनता जाणते. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी फक्त म्हणायला फार सोपं असतं, केलं काय. आपल्या कार्यकर्त्यांनी ठासून सांगितलं पाहिजे की ह्या फलटणमध्येही अनेक जी कामं झालेली आपल्याला दिसतात. ह्या फलटणमध्ये जो सुसंस्कृतपणाची परंपरा टिकवलेली दिसते, फलटण हे शांततामय, कुठलंही राजकारण विरहित या ठिकाणी कामकाज होताना आपल्याला दिसतं. हे कुणामुळं घडलं. सत्तेत असताना, पूर्ण सत्तेत असताना कधी कुणाला अडचणीत न आणण्याचं आणि कधी कुणाला त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी कारण नसताना त्याचा द्वेषभावनेने त्याच्याकडे न बघण्याचं जर काम झालं असेल तर निश्चितपणे या 30 वर्षाच्या काळात रामराजे साहेबांच्या, आमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडलेलं आहे का नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार. येत्या 2, 4, 5 वर्षात आपण बघतोय काय चालतं. विरोधक होते, विरोधक आमचे होते, त्या विरोधकांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिलेली आहे.
कधी त्यांना अडचणीत आणण्याचा, अकारण अडचणीत आणण्याचा कधी त्या ठिकाणी आमच्याकडून कधीही प्रयत्न झालेला नाही. एक वेगळ्या प्रकारचं जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते थांबवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या माध्यमातून आपणा सर्वांची आहे आणि आपण ती जबाबदारी त्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे पार पाडावी एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करेन. फार प्रास्ताविक माझं न लांबवता एक अत्यंत सुशिक्षित चांगला उमेदवार आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी दिलेला आहे आणि आपण जर हे उमेदवार सर्व पाहिले, बहुसंख्य हे उमेदवार तरुण आहेत, अनेक महिला आहेत, म्हणजे महिला राज्यच आता नगरपालिकेमध्ये येऊ पाहताय, कारण अनेक महिला आहेत आणि या सर्व नव्याने त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये येत आहेत, एक नवीन ऊर्जा घेऊन येत आहेत आणि म्हणूनच त्या ठिकाणी ह्या सर्वांच्या पाठीमागं उभं राहण्याच्या दृष्टीने आपण आपल्या सर्वांची भूमिका असा. तुम्ही विरोधी पॅनल बघाल, मागच्या वेळेला इकडूनच उभे राहिलेले तिकडे आहेत, कुठं नवीन उमेदवार? आपण नवीन उमेदवार दिलेत, त्यांनी इकडचेच तिकडे दिलेत आणि काहींना देतो देतो म्हणता म्हणता काय झालं मला माहित नाही, दिलंच नाही. म्हणजे काय झालं काय नाही काय समजत नाही. तसल्या प्रकारचं राजकारणाला सामोरं आपल्याला जायचंय का? जे चालून चालून गुडगुडीत झाले ते परत तिकडे गेले की उमेदवारी, अशा प्रकारच्या राजकारणाला सामोरं जायचंय का? नगराध्यक्षपदाचं जे काही नाट्य घडले आपल्या सर्वांच्या समक्ष आहे, तशा प्रकारच्या राजकारणाला आपल्याला सामोरं जायचंय का? का सुरळीत चाललेलं आणि सरळ मनाने, मोकळ्या मनाने, धाडसाने पुढे जाणारे आपल्याला त्या ठिकाणी नगरपालिका आणि नगरपालिकेचे उमेदवार पाहिजेत का नको आहेत हे ठरवायची या निवडणुकीमध्ये वेळ आलेली आहे आणि आपण ताकदीने निवडणूक पार पाडू आणि चांगल्या मताधिक्याने जिंकू अशा भावनेने कामाला लागा एवढीच या ठिकाणी विनंती करतो. ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली याबद्दल यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद बाबा, अतिशय सुंदर असं मार्गदर्शन प्रास्ताविकामध्ये केलं आणि यानंतर आपण सत्कार समारंभ या ठिकाणी करतोय. आदरणीय शरदजी कनसे साहेब, सगळं नवीन असल्यामुळे आपल्याला बी जरा साहेब नवीन वाटते, समजून घ्या. आदरणीय शरदजी कनसे साहेब, जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना सातारा, यांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार आदरणीय आमदार दीपकरावजी चव्हाण सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं. चला, खऱ्या अर्थाने प्रभू श्री रामचंद्रांच्या या दरबारामध्ये आपण आज उपस्थित आहोत. बाबांनी 27+1 28 उमेदवारांची ओळख पेरड या ठिकाणी करून दिलेली आहे. एक 2 मिनिटं साहेबांना मी विनंती करतो की प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये आपण या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा संपन्न करतोय. बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपण ताकदीनं, जिद्दीनं, त्याच तयारीनं आणि चिकाटीनं हे काम या ठिकाणी करायचंय. या दरबारामध्ये अत्यंत सुंदर आणि देखणी उद्घाटन या ठिकाणी, माफ करा, या ठिकाणी प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खऱ्या अर्थाने त्याचबरोबर बाबांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांची देखील ओळख करून दिलेली आहे. आपले 27 उमेदवार यांची देखील ओळख करून दिलेली आहे आणि या ओळखीच्या दरम्यान बाबांनी आपल्याला सांगितलं की आता खऱ्या अर्थाने थांबायची गरज नाही, आता आपल्याला परत एकदा लढायचं आहे आणि हे लढणं आपल्याला त्या तयारीने लढायचं आहे. प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक घरात, प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या दारामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या मनाच्या आणि जिद्दीच्या जोरावरती या ठिकाणी करायचं आहे. पुनश्च एकदा आदरणीय शरदजी कनसे साहेब यांचा सन्मान आमदार आदरणीय दीपकरावजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबर चंद्रकांतदादा जाधव, जिल्हा प्रमुख शिवसेना सातारा, यांचा सन्मान श्रीमंत रघुनाथराजे, चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण, त्याचबरोबर या ठिकाणी शारदाताई जाधव यांचा सन्मान या ठिकाणी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. मी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बसून घ्यायचं. या ठिकाणी उपस्थित असणारे विराजजी खराडे,
त्याचबरोबर अविनाशजी फरतडे, विजयजी मायने, नानासाहेब इवरे, ज्ञानेश्वर पवार, निलेशजी तरकडे, हेमंत सुतार, सौभाग्यवती नंदिनीताई गायकवाड, अमितजी पवार, अमोलजी निंबाळकर, ॲडव्होकेट संदीपजी कांबळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं. यानंतर आमच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या या ठिकाणी माजी पंचायत समिती सभापती रेश्माताई भोसले या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत. नमस्कार. सर्वप्रथम खूप ऊन झालेलं आहे आणि बोलणारे मान्यवर खूप आहेत, त्यामुळे थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त करते. आदरणीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले सर्वच मान्यवर व्यासपीठावरती असतील, समोर असतील. आज मी जे भाषण करणार आहे ते भाषण फक्त फलटणच्या सुशिक्षित, सुजान आणि सुसंस्कृत म्हणणाऱ्या नागरिकांसाठी असणार आहे. कारण ज्यांनी डोळ्यावरती अंधभक्तीची पट्टी बांधलेली आहे, ज्यांनी आश्वासनाची पट्टी बांधलेली आहे, ज्यांनी पैशाची पट्टी बांधलेली आहे, त्यांना माझं भाषण बऱ्यापैकी डोक्यावरून जाईल असं मला वाटतं. मी बऱ्यापैकी परखड बोलते, हे फलटणकरांना माहिती झालेलं आहे. आज जेव्हा आम्ही गावोगावी फिरतो, शहरात फिरतो, त्यावेळी आम्हाला सर्वांना एकच प्रश्न विचारला जातो की गेल्या 25-30 वर्षामध्ये रामराजे साहेब असतील, बाबा असतील, पिट्टू बाबा असतील, यांनी तालुक्यासाठी काय केलं. अरे मला एवढंच सांगायचं आहे की ज्यांनी, असं मी विचारणाऱ्यांना असं मी म्हणू इच्छिते की त्यांनी अजून तालुका फिरूनच बघितला नाही, अजून ते घरातून बाहेरच पडले नाहीत. त्यामुळे त्यांना 25-30 वर्षामध्ये महाराज साहेबांनी काय केलं ह्याची अजून माहितीच मिळालेली नाही. आज ज्या व्यक्तींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाणी शोधलं, धरण बांधलं आणि कालव्याच्या माध्यमातून ते पाणी आदरकीपासून अंधरूडपर्यंत पोहोचवलं, ज्या त्या भागामध्ये 25-25, 30-30 एकर क्षेत्र असणाऱ्या शेतामध्ये कुसळही नीट उगवत नव्हती, त्या शेतामध्ये आज ऊसाचे हिरवेगार मळे फुललेले आहेत. हे मला वाटते ज्यांनी अंधभक्तीची पट्टी बांधलेली आहे त्यांना दिसत नाही, त्यांनी ते एकदा जाऊन बघून यावं. त्याचबरोबर फलटण तालुक्यामधील गोरगरीब जनतेसाठी, मध्यमवर्गीय लोकांसाठी, ज्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेता येत नाही, त्या माझ्या गोरगरीब जनतेसाठी सर्व प्रकारचं शिक्षण फलटण नगरीमध्ये देण्याची सोय केली. मग ते मधोजी कॉलेज असेल, हायस्कूल असेल, फार्मसी असेल, इंजिनिअरिंग असेल, नर्सिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल, अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय आज त्या राजाने आपल्याला फलटणच्या नगरीमध्ये उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की आणखीन काय केलं, तर तुमच्या शिकलेल्या मुलांना, तुमच्या शिकलेल्या मुलींना आज जी तुमची चूल चालू आहे, आज जो रोजगार मिळालेला आहे तो रामराजे साहेबांच्या, बाबांच्या माध्यमातून मिळालेला आहे. आज कमिन्समध्ये 6,000 मुलं कामं करतात. आज माझ्या त्या 6,000 ज्या चुली पेटल्या जातात त्या पालकांना एवढंच मान्य आहे की ज्याच्यामुळे आपली चूल पेटती, आज त्याच्यासाठी उभं राहण्याची गरज आहे. आणि मला विश्वास आहे की तुम्ही त्याच ताकदीने त्या राजासाठी, त्यांच्या मुलांसाठी खंबीरपणे उभे राहाल. आज फलटणचं वातावरण अतिशय ढवळून, अतिशय घाणेरड्या पद्धतीचं चाललेलं आहे. इथं महिलांनाही न्याय नाही, महिलांनाही व्यवस्थित वागणूक दिली जात नाही. आणि मला अभिमान आहे की मी अशा नेत्याची कार्यकर्ती आहे जिथं बोलायचं, वागायचं स्वातंत्र्य आहे, जिथं महिलांना कुठल्याही प्रकारची घाणेरडी वागणूक दिली जात नाही. अभिमान आहे अशा नेत्याचं कार्यकर्ता म्हणून घेण्याचं, ज्याच्या 25-30 वर्षाच्या कार्यकाळात पाणी आलं, रोजगार आला, शिक्षण आलं, पण कुठलीही संपदा मुंडे घडली नाही. आणि ह्याचा अभिमान मला कायम राहील. आणि ह्या अभिमानासाठी ना मी माझ्या कातड्याचे जोडे जरी करून नेत्याला दिले तरीही ते कमी पडतील. आज माझे त्यांना काय प्रश्न आहेत की बाबा तुम्ही प्रश्न विचारत होता गेल्या 5-10 वर्षापूर्वी की रामराजे साहेबांनी लाल दिव्यासाठी फलटणच्या हक्काचं पाणी बारामतीकरांच्याकडे घाण ठेवलं. आज मी त्यांना विचारते की तुम्ही कुठल्या लालसेने, कुठल्या लाभासाठी बारामतीकरांचे तळवे चाटताय आणि कशासाठी तुम्ही फलटणच्या हक्काचं पाणी बारामतीकरांच्याकडे घाण ठेवलं, याचं उत्तर एकदा मला विरोधकांनी द्यावं. त्याचबरोबर विधानसभेला जेव्हा विरोधकांनी लावून धरलं की बुरुंगले सरांच्या माध्यमातून रामराजे साहेब गोरगरीब कामगारांचे कमिशन खातात, पगारातले पैसे खातात, आज मला त्या विरोधकांना विचारायचंय, रामराजे खात होते त्याच्यापेक्षा अधिक किती टक्केवारीने तुम्ही खाता म्हणून तुम्ही बुरुंगले सरांना तुमच्याकडे घेतलं, ह्याचंही एकदा उत्तर द्यावं.
त्याचबरोबर माझा अनेक एक प्रश्न आहे की रामराजांना 10 तोंड लावून रावण दाखवण्यात आलं, आज त्यातली निम्मी तोंड तुमच्याकडे गेली. असं कुठलं वॉशिंग मशीन, आता कुठलं वॉशिंग पावडर वापरलं की ती रावणाची तोंड रामाची झाली? ह्या प्रश्नांची उत्तरं द्या. आणि नंतर तुम्ही आमच्यावरती आरोप करा की 5 वर्षात काय केलं. तुम्ही त्याबरोबर म्हणता की आम्ही म्हणत नाही, तुम्ही म्हणता की मी तासाला फलटणच्या विकासासाठी 1000 कोटी निधी आणला. मग तो निधी गेला कुठं? निम्मा लोकसभेला वाटला, निम्मा विधानसभेला वाटला आणि राहिलेला नगरपालिकेला वाटायसाठी ठेवलाय. हा माझा त्यांना प्रश्न आहे. त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. त्यातला थोडा निधी जरी तुम्ही फलटणच्या खड्ड्यात वापरला असता तर आज फलटण खड्डेमुक्त झालं असतं. तुम्हाला फलटणची प्रतिमा चांगली करायची नाहीये. तुम्ही जे झालेल्या मधल्या कांडामध्ये बॅकफूटवरती गेलाय देवाभाऊंच्या समोर. आज तुम्हाला फलटणची प्रतिमा उजळायची नाही, आज तुम्हाला स्वतःची प्रतिमा उजळायची आहे. म्हणून तुम्हाला फलटणकर हवेत. पण माझा फलटणकर मला माहिती आहे सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे. आणि असा हा सुशिक्षित सुसंस्कृत असणारा फलटणकर सुशिक्षित सुसंस्कृत उच्च शिक्षित असणाऱ्याच नगरसेवकाला, नगराध्यक्षांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला निवडून देईल असं मला विश्वास आहे. आपल्याला फलटणकरांना एकच विचारते, उच्च शिक्षित सुसंस्कृत ऐतिहासिक वारसा जपणारा नगरसेवक नगराध्यक्ष आणि त्याची टीम हवी आहे का फलटणीमध्ये वसुली केंद्र, हप्ते, दमदाटी, दहशत करणाऱ्याची टोळी तुम्हाला हवी आहे? हे फलटणकरांनी एकदा मनाशी ठरवावं आणि सतसत विवेक बुद्धीचा वापर करून आपलं अनमोल असं मतदाना दिवशी टाकून आपल्या उच्च शिक्षित अशा नगराध्यक्षाला बहुमताने निवडून द्यावं असं माझी सर्वांना विनंती आहे. तुम्ही ठरवायचंय तुम्हाला बाण घ्यायचाय की ओढणी घ्यायची. संकट दारात आले, संकट घरात यायला वेळ लागणार नाही. आज ननावरे होते, मुंडे होते, आगवणे होते, उद्या तुमच्यापैकीच एक कोणीतरी असणार आहे. त्यामुळे योग्य व्यक्तीची निवड करा, योग्य व्यक्तीच्या पाठीमागं उभं राहा आणि सुसंस्कृत सुशिक्षित अशा नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीर असे उभे राहून त्यांना बहुसंख्य मताने निवडून द्या अशी मी स्वतःला सुसंस्कृत आणि शांतताप्रिय असणाऱ्या फलटणच्या सगळ्या नागरिकांना माझी तळमळीची विनंती आहे. एवढं बोलते आणि थांबते. धन्यवाद. आदरणीय मिलिंद आप्पा, कृपया स्टेजवरती उपस्थित राहायचे. मिलिंद आप्पा नेवसे. यानंतर फलटण कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार दीपकरावजी चव्हाण सर. फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतं. या शुभारंभाला उपस्थित असलेले सातारा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख शरदराव कणसे साहेब, सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख चंद्रकांतजी जाधव साहेब, या ठिकाणी उपस्थित श्रीमंत रघुवंतराजे नाईक निंबाळकर साहेब, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत शिवांजलीराजे, श्रीमंत विश्वजितराजे, श्रीमंत सत्यजितराजे, विराजजी खराडे, विजयजी मायने, त्याबरोबरचा अविनाशजी फडतरे, पिंटू जिवरे, सर्व आमच्या शारदाताई जाधव, सातारा जिल्हा शिवसेना महिला आघाडी प्रमुख सुभाताई, माफ करा, या ठिकाणी सातारा जिल्हाचे या ठिकाणी पालकमंत्री, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, शांत, संयमी आणि शिवसेनेप्रमाणे कणखर मनाचं व्यक्तिमत्व माननीय शंभूराजी देसाई साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने आपल्या मनाभावाचा, जीवाभावाचा नेता ज्या ज्या वेळी सह्याद्री संकटात असेल त्यावेळी सह्याद्रीच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहणारं नेतृत्व तुमचं, माझं, सगळ्यांचं असणारं हे व्यक्तिमत्व आदरणीय श्री शंभूराजे देसाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा त्याच जिद्दीनं, त्याच ताकदीनं या ठिकाणी आपण प्रत्येक या ठिकाणी फटाक्यांच्या आशिषबाजीत त्यांच्या स्वागतात आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहोत.
आणि फलटणच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये सातारचं कणखर सह्याद्रीच्या कुशीत आणि मुशीत वाढलेलं व्यक्तिमत्व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई यांचं आगमन झालेलं आहे. एकदा त्यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. सह्याद्री ज्या वेळेस संकटात असेल त्यावेळेस शंभूराजे ताकदीने उभे राहतात आणि आपल्या मागे ताकदीने उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे शंभूराजे देसाई यांचा सत्कार आदरणीय श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांनी बुके देऊन करावा असे मी त्यांना विनंती करतो. एकदा प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की. मी आदरणीय बाबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा. बुके देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय शंभूराजी देसाई साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. त्याचबरोबर जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दाखवून देऊ व्हायचं संपून टाकू दहशत हेच ब्रीदवाक्य घेऊन या ठिकाणी धनुष्यबाण शिवसेना आपल्या सर्वांसमोर ताकदीने उभे आहे. खऱ्या अर्थाने इतिहास घडवण्यासाठी इतिहास वेडं व्हावं लागतं. याच ऐतिहासिक नगरीमध्ये आपण तुम्ही आम्ही 18 पगड 12 बलुतेदार घेऊन हे कुटुंब या ठिकाणी फलटणची सेवा करते. धन्यवाद. यानंतर आमदार साहेब दीपकरावजी चव्हाण सर. आता आपण सर्वांनी आपले पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांचं स्वागत केलंय. पालकमंत्री जय महाराष्ट्र, पालकमंत्री जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, सगळ्यांना जय महाराष्ट्र. या ठिकाणी सर्वच मान्यवर, उपसर्वांची नावं घेत नाही मी, सर्वच मान्यवर आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर साहेब, आपण सर्व आजी माजी सर्व नगरसेवक, आजी माजी सर्व सभापती पदाधिकारी, सर्व उमेदवार, फलटण शहर आणि तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी, आमचे सर्व पत्रकार मित्र, या ठिकाणी उशीर खूप झाला आहे, ऊन झालंय. ही निवडणूक खऱ्या अर्थानं ऐतिहासिक निवडणूक आहे. आपण गेली 4 वर्ष या नगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातामध्ये, आणि 4 वर्ष ज्या फलटणमधल्या सर्वसामान्य नागरिकांची कुचंबना होते त्यातून सोडवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत रामराजे साहेबांनी या फलटण तालुक्याला, शहराला एक जी विकासाची दिशा दिली, ही विकासाची घडी बसवली. ती घडी आपल्याला विस्कटून न देण्यासाठी आणि या फलटण शहराचा, तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, चेहरा मोहरा बदलण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची. खरं तर विरोधकांच्या वतीने सातत्याने प्रश्न विचारला जातो, या फलटण तालुक्याचा, शहराचा विकास काय झाला, 30 वर्षामध्ये विकास काय झाला. आता आमच्या सभापती मॅडमनी सांगितलं काय विकास झाला. मला वाटतंय सगळे हे विकास जो फलटण झालाय 4 वर्षामध्ये झालाय, आणि त्याहीपेक्षा गेल्या 2 महिन्यामध्ये भरपूर विकास झालाय. या तालुक्याचं नाव जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये गाजलं. त्यामुळे किती विकास झाले आपल्या समोर आहे. त्यामुळं गेल्या 30 वर्षामध्ये फलटण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जो काही शैक्षणिक शेतीच्या बाबतीमध्ये विकास झालाय, कमी सारी कंपनी आपल्या तालुक्यामध्ये आली. आज फलटण शहरामधले मला सांगा किती कुटुंबातले मुलं मुली या कमिशनमध्ये काम करतात. ते कोणामुळे झालं, कुणाची कृपा आहे. फलटण शहरामध्ये आज पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था आहे. गल्ली गल्ली बोळामध्ये कॉन्क्रिटीकरण, बेबिंग ब्लॉक झाले, सांडपाणी व्यवस्था झाली, पुतळ्यांचं सुशोभीकरण झाले. आता पालकमंत्री आमचे पाटणमध्ये पण रस्ते जाऊन बघा किती अरुंद आहेत. फलटण शहरामध्ये रस्ते रुंद एवढे केले, हे कुणामुळे झाले. फलटण शहर आज एक नामांकित सुसंस्कृत शहर आहे, शैक्षणिक शहर आहे, हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्रपणे नांदतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा जो विकास झाला कुणामुळे झाला. आज बांगा नदीचा पूल झाला, कुणामुळे झाला. अशी कितीतरी विकासाची कामं आपल्याला सांगता येतील.
परंतु विरोधकांना एकही काम विकासाचं केलं न करता किंवा आपल्या कामाचं श्रेय घ्यायचं. मला सांगा, ते सातत्याने आरोप करतात की गेल्या 4 वर्षामध्ये रस्ते खराब झाले. रस्ते खराब कुणामुळे झाले? 4 वर्ष सत्ता कुणाच्या हातामध्ये? प्रशासक आहे. आणि प्रशासकीय दहशत कुणाची? या प्रशासकावरती सत्ता कुणाची चालते? कोण पदावर? सरकार कुणाचं होतं? कोण पदावरती होतं? त्यामुळे हे रस्ते कुणावर रखडले याचा जाब आपण विचारला पाहिजे. 21 सालापूर्वी जोपर्यंत सत्ता आपल्याला ताब्यामध्ये होती, नगराध्यक्ष लोकनियुक्त बॉडी होती, त्यावेळी असणारी काम आपण बघितली. 4 वर्षामध्ये जी फलटणची दुर्दशा झाली, ह्याला जबाबदार कोण आहे? आणि सगळं खापर आपल्याला फोडायचं. फलटणमध्ये काय झालं की मास्टर माइंड रामराजे, म्हणजे विकासाचा मास्टर माइंड कोण आहे? या फलटण शहराचा विकासाचा, तालुक्याचा विकासाचा मास्टर माइंड कोण आहे? श्रीमंत रामराजे साहेब आहेत. फलटण शहरच नव्हे, या तालुक्याच्या नव्हे, जिल्ह्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या कृष्णा खोरे विकास मंडळाचं जे काम जर कोणी केलं असेल, पालकमंत्री साहेब, आदरणीय मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब इथं होते 95 साली, त्यांच्याच हस्ते या कृष्णा खोरे विकास मंडळाचा शुभारंभ झाला. आणि आज त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालंय. हे कुणामुळे झालंय मला सांगा? आपण आता शिवसेने पक्षामध्ये गेलो, हे काय कुणाचं भलं करण्यासाठी गेलो नाही. केवळ या फलटण तालुक्यातला शहरातला विकास झाला पाहिजे, विकासाची कामं झाली पाहिजेत आणि दहशत ही या फलटण शहरामधली संपली पाहिजे. आता शिवसेनेमध्ये आले म्हणजे दहशत संपायला अवघड नाही. शिवसेना आणि दहशत हे वेगळं नाही. शिवसेना म्हणजे दहशत, दहशत म्हणजे शिवसेना. मग आता कुणाची दहशत चालणार नाही, फक्त चालेल शिवसेनेचीच. माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय पालकमंत्री म्हणजे शंभूराजे आमचे मित्र देसाई साहेब यांच्या माध्यमातून आपल्या फलटण शहराचा तालुक्याचा विकास घडवायचा आहे. पालकमंत्री साहेब, आपल्याला तुमची इच्छा होती, म्हणजे विकास आम्हाला पैसे तुम्ही देत होता, परंतु तुम्हाला अडचण होती. आता मी तुमच्या पक्षात आहे. आता मला फोन आला, त्यामुळे आता निधी द्यायला कमी पडू नका, अजिबात निधी द्यायला कमी पडणार. आम्ही विकास करायला कुठे कमी पडणार नाही. आणि निश्चितपणे नगराध्यक्ष पदाची तुलना केली जाते. माझ्या मते तुलना होऊ शकत नाही. एका बाजूला उच्च शिक्षित सुशिक्षित उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे, दुसऱ्या बाजूला मला नाव घ्यायचं नाही. ही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळं हे आणि आपण त्यांच्या बरोबरची जोडीला आपण नवी पिढी दिली. अनुभवी नेते गुंजोडे साहेब असतील, आमचे दादा चोरमले आहेत, सचिनजी बेडके साहेब आहेत, आमचे विशाल तेली आहेत, अनेक ॲडव्होकेट आईवळे साहेब आहेत, असे अनेक नावं आहेत. आता नावं येत नाही मी. आमचे लोंढे सर आहेत, काकडे सर आहेत, असे बरेच लोक सुशिक्षित आणि अनुभवी तरुण महिला, आमची सानिया वाघवाने, आमची बोलते ताराळकरांची मुलगी, असे बरेच चांगली या ठिकाणी आम्ही बळी द्यायचा प्रयत्न केलाय. मला खात्री या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी या फलटण शहराचा जो राहिला जो विकास आहे तो निश्चितपणे विकास हा होईल. त्यासाठी आपल्याला माझी विनंती या फलटणमधल्या सुज्ञ आणि सुशिक्षित मतदारांना की एका बाजूला फलटण शहर हे सुसंस्कृत एक सर्व धर्म जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारं नेतृत्व यांच्या दाव्यामध्ये द्यायचंय. दुसऱ्या बाजूला फलटणमध्ये दहशत, गुंडगिरी, जाती धर्मामध्ये भेद निर्माण करणारे लोक, खंडणी, वसुली या लोकांच्या ताब्यामध्ये द्यायचंय. याचा आपण विचार करावा. आणि 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आमचं जे धनुष्य बाणाचं चिन्ह आहे, त्याबरोबर आमच्या आघाडीचं चिन्ह छत्री आणि पंजा ही 3 चिन्ह आमच्या आहेत. या 3 चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण आमचे 27 आमचे उमेदवार नगरसेवकाचे आणि 28वा अध्यक्षपदाचा उमेदवार यांना आपण बहुमताने निवडून द्यावं एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर शरदजी कंसे जिल्हा संपर्क प्रमुख आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करतील. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख
माननीय बाळासाहेब ठाकरे, गुरुवर धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आजच्या या फलटण शहराच्या प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या या कार्यक्रमास उपस्थित सातारा जिल्ह्याचे आपल्या सर्वांचे लाडके पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई, त्याचप्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माजी आमदार दीपकराव चव्हाण साहेब, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शारदाताई जाधव आणि आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार नगराध्यक्षपदाचे श्रीमंत ॲडव्होकेट अनिकेत राजे नाईक निंबाळकर, विश्वसिद्ध राजे नाईक निंबाळकर, सर्वच व्यासपीठावरील आता सर्वच राजे आहेत आणि सर्व सन्मान्य व्यक्ती, समोर बसलेल्या बंधू आणि भगिनींनो, मी आपल्याला खऱ्या अर्थानं आज या फलटण शहराच्या विकासाचा नारळ फुटला असं जाहीर करतो. त्याचं कारणच असं आहे की ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांनी पाय ठेवला त्या ठिकाणी सोनं करण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आपल्या सर्वांना परिचित आहे. गेल्या पाठीमागील 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि साहेबांनी त्या वेळेला महाराष्ट्राच्या हिताचे जे काही निर्णय घेतले आणि त्याची ताबडतोब अंमलबजावणी केली आजही सुद्धा. मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, लखपती सून योजना असेल, वयोवृद्ध योजना असेल, अनेक योजना शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्याचं खऱ्या अर्थानं काम केलेलं आहे आणि आजही या त्या योजना चालू आहेत. अनेक ठिकाणी या विकासाची कामं आज सातारा जिल्ह्यामध्ये दिसतात. त्याचा एक मी साक्षीदार आहे. मला वाटतं साहेब आपण पालकमंत्री साहेब याचे खरे दावेदार आहेत की कारण पालकमंत्र्यांनी या सातारा शहरासाठी गेल्या ज्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या सातारा शहरासाठी निधी आणण्याचं काम केलेलं आहे. या फलटण शहरासाठी सुद्धा पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून मला वाटतं 2-2.5 कोटी रुपये आत्ता आपण या वर्षी आपण दिलेले आहेत. त्यामुळं आमदार साहेब बोलले की विकासाचा तुम्ही विकास निधीसाठी मागं पडू नका. आमदार साहेब आपलं रिलेशन खूप जुनं आहे पण आज लोकांच्या समोर नवीन वाटतं. शिंदे साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी येण्याचं काम केलं त्या ठिकाणी देऊनच गेलेले आहेत. ज्या वेळेला कराड शहराचा विषय आला, कराड शहरामध्ये पालकमंत्री त्याचे साक्षीदार आहेत आणि असाच सर्व नगरसेवकांनी प्रवेश केला आणि त्यावेळेला त्या नगरसेवकांनी कराड शहराच्या विकासासाठी 100 कोटीची मागणी केली. परंतु शिंदे साहेबांनी देताना त्यांना 250 कोटी रुपये दिले. कारण देणारा नेता त्याला त्याचं काळीज तसं असलं पाहिजे म्हणून शिंदे साहेबांसारखा नेता परत कधी पैदा होणार नाही. मी आपल्याला जास्त इथं काय बोलत नाही. आपल्याला पालकमंत्री साहेबांचं विचार खऱ्या अर्थानं ऐकायचे आहेत. आज आपल्याला आपलं भाग्य समजा या फलटण शहराला एक सुशिक्षित, सुज्ञ, संयमी असा नगराध्यक्षपदाचा उमेदवार, त्याचबरोबर नगरसेवकाचे उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला या पक्षाच्या माध्यमातून हे उमेदवार दिलेले आहेत. आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं एक चांगला प्रचार करून धनुष्यबाणाचं चिन्ह आपल्याला लोकांच्यापर्यंत पोचवायचे. शिंदे साहेबांनी जे 2.5 वर्षामध्ये केलेली कामं आहेत, या महाराष्ट्र राज्यामध्ये जी कामं केलेली आहेत, ज्या ज्या योजना आणलेल्या आहेत, त्यासुद्धा योजना आपल्याला
या धनुष्यबाणाच्या माध्यमातून, या प्रचाराच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं खऱ्या अर्थानं काम करायचं आहे. येणाऱ्या 28 तारखेला शिंदेसाहेब इथं आहेतच, ते तुम्हाला नक्कीच या फलटण शहराच्या विकासासाठी नक्कीच काय ना काहीतरी देणार. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलमध्ये थोडासा बदल करतोय आणि आदरणीय जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा जाधव यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रोटोकॉल आहे ना नवीन असल्यामुळं नाही त्यांच्या लक्षातच आलं नाही. अनाऊन्स करतात त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांनीच अखंड हिंदुस्थानचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांना मानाचा मुजरा. आज फलटण नगरपालिकेच्या विकासाचा नारळ फोडण्यासाठी आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आमच्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब, पक्षाचे संपर्क प्रमुख शरदजी कंशे साहेब, त्याचबरोबर फलटण नगरीचे संजीवजी राजे बाबा, रघुनाथजी राजे बाबा, अनिकेतजी राजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे समन्वयक विराज खराडे, आमचे उपजिल्हा प्रमुख अविनाश फरतडे, सर्व तालुका प्रमुख, सर्व शहर प्रमुख आणि व्यासपीठावर आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख माननीय शारदाताई जाधव, त्याचबरोबर व्यासपीठावर सर्वच मान्यवर. खरं तर मी आपल्यामध्ये नवीन आहे, त्याच्यामुळे मला सर्वांची नावं माहीत नाहीत, परंतु शिवसेनेतच आपण आला, निश्चित प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव पाठ होईल. कारण माझ्या जिल्ह्यात जेवढे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत, ते सर्वांची नावं आम्ही वैयक्तिक संबंधातून जपतो आणि त्यामुळे सर्वांची पाठ होतात. त्यामुळे निश्चितच आगामी काळात आपण सर्वजण शिवसैनिक आहात, आपली नावं निश्चित आम्ही लक्षात ठेवू. परंतु विषय आहे निवडणुकीचा. आज फलटण शहरामध्ये अनिकेत राजे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि ते धनुष्यबाणावर उभे आहेत. त्याचबरोबर आपले 27 उमेदवार सर्वची सर्व आघाडीतून उभे आहेत, ज्याच्यामध्ये छत्री, हाताचा पंजा आणि धनुष्यबाण हा प्रमुख चिन्ह आहे. खरं तर आम्ही उमेदवारापेक्षा आमच्या चिन्हाला महत्त्व देतो. आम्हाला धनुष्यबाण निवडून आणायचे आहे आणि तो आणल्याशिवाय शांत बसणार नाहीत. शिवसैनिक हे एक असं रसायन आहे की आमच्याकडं जरी पैसा कमी पडत असला तरी आम्ही कामाला एवढं चिवट आणि चिकट आहे, प्रामाणिक आहे, निष्ठावंत आहे की तुम्ही सर्वजण आम्हाला फक्त सांगा काय करायचे आहे, आम्ही तुम्ही सांगाल त्याच्यापेक्षा निश्चित जास्त करून दाखवू. तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे साहेब सातारा जिल्ह्यामधले आहेत आणि अशा नेतृत्वाला साथ देणं, भक्कम करणं आपली काळाची गरज आहे. खरं तर सर्व संजीव राजे असतील, रघुनाथ राजे असतील, सर्वांनी आपण शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला. हा अतिशय स्वागताचा विषय आहे. कारण तुम्ही शिवसेनेत आला, अतिशय चांगल्या ठिकाणी आला असं मी म्हणेन. कारण जिथं विकास असतो, सर्वसामान्यांची तळमळ असते, तिथं शिवसेना असते आणि आपण चांगल्या ठिकाणी येऊन निश्चितच तुम्हाला निवडून आल्यानंतर जनतेचं काम करताना
नगर विकास खाते एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे, त्यांच्याकडून निधीची कुठे कमतरता पडणार नाही. त्याचबरोबर आमचे पालकमंत्री आहेत देसाई साहेब, ते पण सर्वसामान्यांची जाण असणारं नेतृत्व आहे. तेही आपल्याला विकासाला काही कमी पडून देणार नाहीत. बोलण्यासारखं भरपूर काय आहे, परंतु बराच वेळ झाला आपण उन्हात आहोत. सर्वजण उन्हाने पार कासावीस झालेला आहात. त्याच्यामुळे मी आज नंतर भविष्यामध्ये आपण अजून कोपरा सभा घेताना भाषण करीनच, परंतु मी निश्चित एवढंच सांगतो, आपण धनुष्यबाणाला निवडून द्या आणि विकासाची साथ धरा. कारण सत्ता ही फक्त निवडून आल्यानंतर नसती, तर सर्वसामान्यांची अडीअडचण समजून घेणारी सत्ता असती आणि ते आपण कराल अशी मी आशा ठेवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि यानंतर तुमचं आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, फलटण नगर परिषदेचं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, तरुणांचं प्रेरणास्थान माननीय श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या. प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की. फलटणकर जय महाराष्ट्र. राहू द्या, ऊन वाढतेचा. आवाज मोठा करत नाही, कारण मला ती सवय नाही आहे. मी संयमित माणूस आहे. मी व्यासपीठाच्या सर्वच मान्यवरांना नमस्कार करतो. नावं घेत नाही, कारण ऊन खूप वाढत चाललेलं आहे. मी आपल्याला एवढंच इथे सांगू इच्छितो की आमची 27-28 लोकांची जी टीम तुमच्यासमोर आता आम्ही तुमच्यासमोर उभी आहे, त्याच्यातनं आम्ही जास्तीत जास्त नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देण्याचा प्रयास केलेला आहे. हे सगळे आमचे उमेदवार वेगवेगळ्या क्षेत्रातनं आहेत, वेगवेगळ्या समाजातनं आहेत. आणि माझ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा महिला उमेदवारसुद्धा आपल्याकडे आहेत. मला काही कोणावर तुलना नाही तर टीका करायची नाही आहे, पण ज्या पद्धतीत फलटणमध्ये एक फार भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, मला वाटतं आता आपण शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ते भीतीचं वातावरण निघून जाण्याची चांगली शक्यता आहे. मी पालकमंत्री साहेबांना सुद्धा पालकमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपल्यालाही संपदा मुंडे प्रकाराबद्दल माहिती असेलच, आणि ज्या पद्धतीत शासकीय यंत्रणाचा गैरउपयोग आमच्या शहरामध्ये झाला आहे, त्याच्यासाठी आपण जरूर शिंदे साहेबांना, देवेंद्र साहेबांना विनंती करा की आमच्यावर हा जो अत्याचार होत आहे तो ताबडतोब थांबला पाहिजे. मी गेले 15-16 वर्ष वकिली क्षेत्रात काम करत होतो. मी सुप्रीम कोर्टापासून नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल टू हायकोर्ट हे सगळे कोर्ट बघून आलेलो आहे. आर्बिट्रेशनसुद्धा मी केलेले आहेत. त्याच्यामुळे मला एक आनंद वाटतो की माझा 15-16 वर्षाचा एक्सपिरियन्स मी आता नगरपालिकेच्या कामकाजामध्ये लावणार आहे. मी आपल्याला एवढी गवाही जरूर देतो, जास्त न बोलता, की माझ्याकडनं जेवढा प्रयास होईल, जेवढं मला काम करता येईल तेवढं मी करूनच दाखवणार. आपल्याला त्याच्यात आपले सगळेच वरिष्ठ मार्गदर्शक देसाई साहेब असतील, शिंदे साहेब असतील, कनसे साहेब असतील, माझ्या घरातली सगळीच मंडळी असतील, यांचा सगळ्यांचा सहभाग होईल एवढीच मी आपल्याला गवाही देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद. यानंतर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन. नमस्कार.
आज खरं म्हणजे मी बोलायचं नाही असं ठरवलं होतं, परंतु माझ्या आयुष्यातला हा एक भावनिक क्षण आहे असं मी समजतो. आपले जे पालकमंत्री आहेत त्यांचं आणि आमचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि आमची पुढची पिढी शंभूराजांकडं हँडओव्हर करत असताना संपूर्ण सेफ मला वाटतंय. त्याचं कारण असं आहे की शंभूराजांबरोबर काम करत असताना आमची मुलं पुढच्या पिढीतली त्यांच्या भावाबरोबरच काम करणार आहेत, काकाबरोबर काम करणार आहेत थोडक्यात. कारण माझ्या आईंचे वडील आणि शंभूराजांच्या आईंचे वडील आत्तेमामे भावंड होती. आणि एका नात्यातून आणि जिव्हाळ्याच्या संबंधातून अनेक वर्ष मी स्वतः देसाई कुटुंबाचा, बाळासाहेब देसाईंच्या कुटुंबाचा एक फॅमिली मेंबर आहे. मला आज या ठिकाणी सांगायला विशेष भावना जाणवतीये की माझ्या आजोबा आणि शंभूराजांचे आजोबा मालोजीराजे आणि बाळासाहेब देसाई हे एकाच वेळेला जनता पार्टीतून निवडून आले होते. त्यांनी एकत्र बसून ह्याच राजवाड्यातून निर्णय घेतला होता. आणि त्यावेळेला राजाराम बापू पण त्याच वेळेला तीच मीटिंग ह्या राजवाड्यात झाली होती. आणि ह्या राजवाड्यात झालेली ती मीटिंग आम्हाला राजकारणात जिवंत ठेवून गेली. वास्तविक पाहता काही मंडळींनी आमचं राजकारण सॅबोटाज करण्याचा प्रयत्न त्यावेळच्या काळापासून देखील केला होता. परंतु एकत्रित आम्ही ज्यावेळेला येतो त्यावेळेला मला एका गोष्टीची खात्री वाटते की ही घरं जर एकत्र आली तर अक्रॉस पार्टी लाईन्स फार मोठ्या प्रमाणावर जिल्हा घट्ट एकत्र निर्माण होऊ शकतो. सातारकर आणि फलटणकर हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे कधी विसरून चालणार नाही. सातारच्या राजवाड्याचा आणि ह्या राजवाड्याचा 13 पिढ्यात 9 वेळा नातेसंबंध झाला. अतुल भोसले माझे भाचे आहेत. जिल्हा बँक असो, जिल्हा परिषद असो, निर्णायक ताकदीवर बॅलन्स वोट जो असेल, कंचे साहेब आणि देसाई साहेबांच्या अंडर जिल्हा बँकेचा अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे निश्चितपणे शिवसेना ठरवेल याची मी आपल्याला खात्री देतो. कारण फलटण, सातारा, कराड आणि पाटण ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला ह्या दोन्ही जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक या दोन्ही संस्था निवडून येतात. ते पॅनल निवडून येतं आणि त्या ठिकाणी ते पॅनल निर्णायक शक्ती घेऊन निवडून येत असतं. एकनाथ शिंदे साहेबांना मी माझ्या आयुष्यात कधी भेटलेलो नाही आहे, परंतु शंभूराज मी लहानपणापासून ओळखतो. पहिल्यापासूनच पालकमंत्री फायर ब्रँड होते, मला त्याची कल्पना आहे. आणि हे घडत असताना मला एक खात्री वाटते की आत्ता जास्ती नाही पालकमंत्री साहेब, परंतु खंबाटकी घाटाच्या अलीकडचा परिसर आम्ही भगवा करून दाखवू एवढं मी तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. मला खूप बोलावंसं वाटतंय, खूप सांगावंसं वाटतंय लोकांना, परंतु ज्या वेळेला ही मंडळी इथं आहेत त्यावेळेला निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना कार्यकर्त्यांमधली समूळ नष्ट होईल एवढीच मी
खात्रीपूर्वक तुम्हाला ग्वाही देतो, आपण अशा पक्षात गेलेलो आहोत ज्या पक्षातलं नेतृत्व कोणालाच भीत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एका वेगळ्या दिशेने वेगळ्या मार्गाने निघालेलो आहोत. तो मार्ग प्रामाणिकपणे आपण स्वीकारलेला आहे आणि प्रामाणिकपणे इथून शिवसेनेचं काम करू एवढं प्रभू रामचंद्रासमोर विनंती, परमेश्वराच्या चरणी विनंती करतो की आमच्या मतीत कधी बदल न हो. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. यानंतर सातारचा आवाज विधानसभेमध्ये पोहोचवणारे व्यक्तिमत्व, सह्याद्रीचं कणखर नेतृत्व आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, तुमच्या आमच्या सर्वांचा स्वाभिमान अभिमान शंभूराजी देसाई साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रभू श्री रामचंद्र की. फलटण नगरपालिका निवडणुकीच्या शिवसेना आणि मित्रपक्ष आणि उपस्थित जे सर्व या आघाडीच्या पॅनेलमध्ये उमेदवार आहेत त्या सर्वांच्या प्रचार शुभारंभाच्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ही निवडणूक आपण लढवतोय ते आपले उमेदवार श्रीमंत ॲडव्होकेट अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजू बाबा, श्रीमंत पिट्टू बाबा, श्रीमंत शिवांजलीराजे वैनीसाहेब, आमचे सहकारी जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख सन्मान्य शरदजी कनशे, जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी जाधव, महिला जिल्हा प्रमुख सौभाग्यवती शारदा जाधव, अमोल निंबाळकर, विराज खराडे, सचिन बेडके, इतर सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेना, राजे गट आणि शिवसेना असे एकत्र या निवडणुकीसाठी आपण आलेले सर्व फलटणवासीय, माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, उपस्थित माझ्या सर्व मायमाता माऊली, माता भगिनी, युवा तरुण सहकारी कार्यकर्ते, सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम थोडी दिलगिरी व्यक्त करतो. मला एक अर्धा पाऊण तास उशीर झाला. त्याचं कारण कालपासून आपण जिल्ह्यामध्ये जिथं शिवसेना निवडणुका लढते तिथल्या प्रचारांचा शुभारंभ केलेला आहे. काल मलकापूरचा केला, कराडचा केला, आज फलटणचा आहे. आणि जिल्ह्याचे सुपुत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जसं मान्य पिट्टू बाबा म्हटले की आम्ही तुम्हाला घाटाच्या वरचा भाग भगवा करून दाखवू. तो भगवा करण्यासाठी सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकापासून ते शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार, मंत्री, नेते, उपनेत्यांपासून सगळेजण या ठिकाणी या विचारानं प्रेरित होऊन आपण या ठिकाणी काम करतोय. थोडंसं सुरुवातीला बोललं पाहिजे. मला समाधान वाटलं फलटणच्या राजपरिवारानं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. मी संजू बाबा आवर्जून सांगेन आपल्याला की आदरणीय शिंदे साहेबांचं नेतृत्व आता जसं जसं तुम्ही संपर्कात याल, जसं जसं जवळनं आदरणीय शिंदे साहेबांची कामाची पद्धत तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खूप मोठ्या मनाचा, दिलदार वृत्तीचा आणि आपल्याबरोबर काम करणाऱ्या सामान्यातल्या सामान्य माणसासाठी वेळ प्रसंगी वाटेल ते पणाला लावणारा असा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाचा नेता आहे. बाबा मंत्रीपद सहज मिळत नाहीत. आम्ही 2019ला 3री टर्म होती माझी. महायुतीतनं आम्ही निवडून आलो. आम्ही म्हणत होतो महायुती करा, नाही झाली. महाविकास आघाडी झाली. समजा आमची इच्छा नव्हती पण झाली. आणि राज्यमंत्री गृह खात्याचा त्या मंत्रिमंडळामध्ये मी झालो. हे उदाहरण का सांगतोय बाबा तुम्हाला आणि सगळ्या फलटणवासियांना? आम्ही घुटमळत होतो, जीव घुसमळत होता 2 वर्ष त्या महाविकास आघाडीमध्ये. आमचं काय मन लागत नव्हतं, काम करावं असं वाटत नव्हतं. सारखं शिंदे साहेबांना आम्ही म्हणायचो. आम्ही एक
25-30 आमदार शिवसेनेचे की साहेब हे काय बरोबर नाही चाललेलं, काहीतरी वेगळी भूमिका आपण घेऊया. आणि मग साहेबांनी योग्य वेळी काही भूमिका मनामध्ये घेतली आणि आमच्यासारख्या जवळच्या सहकाऱ्यांना निर्णय करण्यापूर्वीचा अंतिम आमच्या सगळ्यांचं म्हणणं विचारलं. बाबा आम्ही 9 मंत्री होतो, पैकी 2 का 3 सोडली तर 7 जण आम्ही मंत्रिपद सोडून शिंदे साहेबांच्या बरोबर गुवाहाटीला गेलो. शरदराव, माणसं मंत्रिपद मिळवायसाठी इकडून तिकडे जातात, आम्ही असणारी मंत्रिपद सोडली आणि शिंदे साहेबांच्या बरोबर गेलो. का गेलो? तुम्हाला फलटणवासियांना सुद्धा अनुभव येईल की तेवढं जीवाला जीव देणारा नेता हा एकनाथजी शिंदे साहेब, आणि तो तुमच्या पाठीमागे आहे. आता साहेब 28 तारखेला इथं सभा घ्यायसाठी येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला 28 तारखेला फलटणकरांना काय हवंय, फलटणचा पुढच्या 5 वर्षाचा अनिकेत राजेंच्या नेतृत्वाखाली काय रोडमॅप करायचा आहे. आणि दहशत कोणतं ऐकलो मगाशी मी आल्यानंतर बोलत होतो, शिवसेने पुढं आणि ह्याच्या पुढं नाही काय दहशत चालत आमच्या पुढं, उलटी आमची दहशत असती. पण आता मंत्री झाल्यापासून आम्हाला साहेबांनी सांगितले दमाने घ्या जरा, म्हणले तुम्ही मंत्री आहे, तुम्हाला ती आरेतुरीची भाषा आरकाराची भाषा शोभत नाही, शंभूराज म्हणले मंत्र्यासारखं वागा जरा. पण शेवटी त्याला पण बाबा काहीतरी संयम असतो, काहीतरी मर्यादा असतात. मग सदा ठराविक मर्यादा संपल्या का शेवटी मगाशी कुणीतरी एका दुर्दैवी प्रसंगाचा महिन्यापूर्वी घडलेल्या फलटणमधल्या उल्लेख केला. अत्यंत दुर्दैवी ती घटना आहे. त्या घटनेमध्ये पहिल्या दिवशीपासून आम्ही सगळं वर्तमानपत्रात बघतोय, माध्यमांमध्ये बघतोय, दुर्दैवी आहे, त्याची चौकशी सुरू आहे, SIT नेमलेली आहे. सरकारची भूमिका, आता सरकार त्याच्यामध्ये कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय. पण शिवसेना म्हणून या प्रकरणामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो, एक माणूस जो थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यात सहभागी आहे त्याला त्यात गोवल्याशिवाय, त्याला त्यात पकडल्याशिवाय ही शिवसेना या ठिकाणी शांत बसणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा बिचाऱ्या त्या मायमाऊलीला एवढं हतबल होऊन ते कृत्य करायला ज्यानं कोणी लावलं असेल, मी कुणाचं नाव घेणार नाही, कुणाकडे उंगली निदर्श करणार नाही, पण शेवटी पोलीस तपासामध्ये सगळे येणार आहे. आणि आता पोलिसांचा तपास SID कडे गेलेला आहे, म्हणजे विशेष तपास पथकाकडे गेलेला आहे. विशेष तपास पथक ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवल. आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा शेवटी आता आचारसंहिता निवडणुकांची आहे, ठीक आहे, आचारसंहिता 1-2 महिन्यात संपल. आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला फलटणवासियांना मी शब्द देतो, या प्रकरणातल्या प्रत्येक दोषीला कडक शासन झाल्याशिवाय पालकमंत्री म्हणून हा शंभूराज देसाईसोबत शांत बसणार नाही. आता राहिला प्रश्न फलटणच्या विकासाचा. काय झालंय बाबा, तुम्ही 15 दिवसापूर्वी महिन्यापूर्वी निर्णय घेतला, थोडंसं आधी निर्णय घेतला असता तर मग जिल्हा नियोजन मधली बाकीची निधी वगैरे फलटणला जरा अधिक देण्याची माझ्या हातात संधी होती. आम्ही सगळे निवडणुकीच्या अगोदर, विराज तुला दिला का नाही, पिंट्या तुला दिला का नाही, सगळ्या आमच्या जुन्या लोकांना 9 असताना दिला, बळबळ घ्या काय पाहिजे निधी तुम्हाला, सगळ्यांना दिला. त्यामुळे ठीक आहे, अजून सुद्धा आपल्या हातात आहे, तुम्हाला त्याची चिंता. आणि सगळ्यात महत्वाचं बाबा, नगरपालिका येतात नगर विकास खात्याच्या अखत्यारीखाली, आणि अख्खं नगर विकास खात्याचं 28 तारखेला येतं इथं. त्याच्यामुळं काय मागायची ती आधी तयार ठेवा आणि पाठपुरावा फक्त मला करायला सांगा. या आम्ही हे दिलंय, आम्ही काय मुंबईला येणार नाही, तुम्ही शंभूराजे मुंबईला असता, पुढल्या वेळी गेला की ह्याचे आदेश काढून तेवढे मुंबईत ना आणा आणि ह्यांना जरा मुंबईला पाठवायला सुरुवात करा. परत हे पुन्हा पडल्यापासून मुंबईला याचे बंद झाले दीपकराव. त्यांना मागं सुद्धा मी म्हणलं असं कराय नसतं म्हणलं, आम्ही बी एकदा पडलो होतो, पण पडलो म्हणून मुंबई सोडली नाही. मतदारसंघ सोडू नका पहिला आणि मग मुंबई. पण अशी कामं करायसाठी मुंबईला आलं पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे. शिंदे साहेब, आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाबा पिट्टू बाबा, वकील साहेब अनिकेत राजे, तुम्ही सहज कराडची माहिती घ्या. मेहरबान राजेंद्र यादवाने 2 वर्षापूर्वी निर्णय घेतला आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचा. ह्या 2 वर्षात साहेबांनी नगरविकास खात्यातनं आणि मी जिल्हा नियोजन मधनं 300 कोटी रुपयाची कामं कराड नगरपालिकेमध्ये दिली. 300 कोटी रुपये. आमचे संपर्क प्रमुख वरचे 50 वाढवतात म्हणले 350 कोटीची दिली. 300 कोटीची कामं नगर विकास विभागातनं आणि आपल्या जिल्हा नियोजनच्या नगर उत्थानमधनं
आपण कराडमध्ये दिली. आज त्या विकास कामांच्या जोरावर कालची जर रॅली बघितली असते आपण कराडमधली, वारडामध्ये जेव्हा आमची रॅली चालली होती, लोकांनी हार घालून सांगितलं, साहेब हिथलं गटर तुम्ही दिले, हिथले अंडरग्राऊंड केबल तुम्ही दिल्या, हिथले स्ट्रीट लाईट तुम्ही दिलेत, हिथलं कॉन्क्रीटकरण तुम्ही दिले. हे काल पदयात्रेमध्ये आम्ही फिरत असताना वारडातल्या लोकांनी, महिलांनी तिथं आम्हाला हार घालून सांगितलं. ही काम करण्याची पद्धत शिवसेनेची आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेनेची ही काम करण्याची पद्धत आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की आता थोडंसं या नगरपालिकेच्या निवडणुकीला आता राजे गटाला निवडणुकीचे डावपेच आमच्यासारख्या नवक्या माणसानं सांगणं योग्य नाही. कारण तुमच्या घरात चौथी पिढी असेल आता अनिकेत राजेंच्या रूपानं, चौथी पिढी राजकारणामध्ये या ठिकाणी काम करते. श्रीमंत मालोजी राजेंच्या नंतर श्रीमंत शिवाजी राजे, नंतर श्रीमंत रामराजे, आता श्रीमंत पिट्टू बाबा, संजू बाबा आणि आता अनिकेत राजे. मग एवढी परंपरा लोकांची सेवा करण्याची, लोकांची कामं करण्याची ज्या परिवारामध्ये आहे, त्यांनी निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये विकास फलटणमधलं आणि निर्भयपणानं फलटणकरांना जगता यावं, फलटणकरांना निर्भयपणानं या ठिकाणी काम करता यावं, अशा पद्धतीचं मोकळं आणि निर्मळ वातावरण फलटणमध्ये, फलटण शहरामध्ये, फलटण तालुक्यामध्ये निश्चितपणे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे हातात हात घालून उभा करू, एवढाच विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. आणि प्रत्येक उमेदवाराला निश्चितपणानं आजपासून आपण जिथं धनुष्यबाणाचं वारडात चिन्ह असेल तिथं धनुष्यबाण, जिथं दुसरं चिन्ह असेल तिथं आपण या पॅनलमध्ये घेतलेलं जे चिन्ह असेल ते सगळे एकत्र त्या चिन्हांचा प्रचार आपापल्या प्रभागामध्ये, वार्डामध्ये आपण करावा. आणि एक फलटणकरांनी लक्षात ठेवा, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतो आहोत. त्यामुळं त्यांच्या नावाला साजेल असाच दणदणीत विजय या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्याला मिळवायचा आहे. आणि तो मिळवण्यासाठी हा पालकमंत्री पूर्ण ताकदीनं तुमच्या कुटुंबातला, फलटणमधला तुमचा एक सहकारी म्हणून कायम तुमच्या पाठीशी राहील, एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित राहिले. तसेच आपण सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक भावी, तसेच समोरील जनता उभी राहिली व पत्रकार मंडळी, या सर्वांचे मी आभार मानतो व कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.